भंडारभोग या कादंबरीच्या संदर्भात आपण पाहिलं की आता हा तायाप्पा जो आहे, तायाप्पा चांगला रुळलेला आहे. तो वेगळ्या मेळ्यांना जातो. आता तो निर्ढावलेला आहे. अनेक ठिकाणची तो सुपारी मधली कामं करायला लागतो, मेळ्यामध्ये काम करायला लागतो. लेखकानं अत्यंत बारकाईनं यांच्या वैयक्तिक जीवनाची होणारी जी ससेहोलपट आहे त्याचं वर्णन काही ठिकाणी केलेलं आहे. रत्नावा ही जी असते ही खूप सुंदर आहे, ती जोगती नाही. त्या गावातला जो मारती नावाचा एक माणूस असतो ना, तो त्या रत्नावाचे भोग घेतो. वासनांध होऊन तिच्याशी लगट करतो, तिच्याशी संबंध प्रस्थापित करतो. आणि मग ही सगळी चर्चा होती. ती त्याच्या मागे लागते की झुलवा लावायचा आहे. झुलवा लावणे म्हणजे काही पैसे देणे आणि पैसे देण्याच्या मोबदल्यामध्ये ती रखेल सारखी त्याच्यावर अवलंबून राहणे. पण तो मारती म्हणतो की मी झुलवा लावणार नाही. आणि मग यासाठी गावामध्ये अनेक जोगतिनी वगैरे मिळून गावाच्या कारभाऱ्याकडे जातात आणि मग पंचायत लागते, पंचायत जमते. आणि पंचायत जमून आता न्याय निवाडा होणार आहे. पण इतक्यामध्ये घडतं काय की तो मारतीचा जो भाऊ असतो का नाही, तो भाऊ तितक्यात येतो आणि तिला घेऊन जातो. गावाचे सरपंच वगैरे सगळे जमलेले. गावातली ही लोक कशी बोलतात, तंबाखू खाऊन एखादा महादू पाटील कसा बोलतो, गावातला सरपंच कसा बोलतो, गणपू मिसाळ कसा बोलतो, या सगळ्यांचं लेखकानं अत्यंत बारकाईनं वर्णन केलेलं. तानाक्का तिथं जमलेली, हे सगळे काही इथं या झुलव्याच्या ठिकाणी जमलेले. त्या मारतीला विचारतात. रत्नावा बाहेर येते. तानाक्का जोरजोराने म्हणते, मारत्या सरकून बसलं. मारत्या आता त्याला एकेरी बोलायला लागतात. त्या रत्नावा बाहेर येते. तोंडाला तोंड वाढत जातं. बंडबा मोहित्यानं सगळ्यांनी दरडावट शांत केलं आणि तो म्हणू लागला, मारत्या तुझं काय सांग बाबा. असं त्या बंडबानं विचारलं. तेव्हा मारत्या काहीच बोलत नाही. रत्नावा गडबडते. ती म्हणते, सांग की आता, तोंड शिवल्यागत का बसलास. रत्नीच्या त्या आवाजानं मारत्या जरा डिचमळलाच. आणि तानाक्का म्हणते, ह्याला काय विचारायत बसायचं नाही, ह्याला वडून काढून झुलवा लावायचाच. तायाप्पानं झाडून सांगितलं. असा तो तायाप्पा बोलला. तानाक्का काही त्याला विचारायचं नाही. ती तानाक्का विचारत होती. आता याला वडून काढायचं आणि झुलवा लावायचा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की झुलवा लावणे म्हणजे काही पैसे देऊन ती जोगतीन रखेल सारखी त्याच्या मर्जीत तिनं राहणं, शरीर संबंध, सोयी, त्याचे जे संबंध आहेत ते संबंध प्रस्थापित करणं, हे त्याचं कारण आहे झुलवा लावणं म्हणजे. आणि तायाप्पानं झाडून असं सांगितल्याबरोबर मारत्यानं वर बघत सांगितलं, मला काय जमायचं नाही. तानाक्काचा धर सुटल्यागत ती लटपटली. रत्नीचे डोळे फोडलेल्या नारळागत पाजरू लागले. ती रडू लागली. कार हेंबल्या, आधी लगटताना कळत नव्हतं तुला? तुला काय माळावरची भाजी वाटली का रत्नावा म्हणजे, बाई म्हणजे? घिरणा साळ सुधा सारखा म्हणतोय जमायचं नाही, परडी पलटून बुळा करीन. तानावा म्हणते, तुला बुळा करीन, सोडणार नाही. आणि तायाप्पा देखील असा त्याला बोलायला लागतो. तायाप्पा म्हणतो, तुला बुळा करून टाकील, तू काय समजलास. तितक्यात तो इसन्या त्याला जोर चढला आणि तो म्हणाला, ए बुळा करणारा, ती जोगतीन हाय आणि आम्ही हाय, आमचं आम्ही बघताव काय करायचे ते, तुला कशाला पाहिजे रे उचापती.
असा तो इसण्या बोलू लागला. तितक्यात जोगती नाही म्हणूनच लई बोलाला सर. तुझ्या घरातली असती म्हणजे समजलं असतं तुला. तायाप्पाचा तोल सुटला. तो म्हणाला, जोगती नाही म्हणून तुम्ही असं बोलालात. तुझ्या घरची एखादी बाई असती ना तर तुला कळालं असतं. मग इसण्याला राग आला. तो कावधारून गेला आणि तायाप्पाच्या अंगावर धावून आला. गणपा मिसाळनं त्याला जाग्यावर थांबवलं आणि म्हणाला, इसण्या एवढं सल्प नाही रे, जरा दमानं घे. अरे मारत्या नाही म्हणला म्हणजे संपत नाही. चांगलं पंथाला लागशील. तो म्हणू लागला, काय दमानं घ्यायची गरज नाही. तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा, परत आमच्या नादाला लागायचं नाही. महादू पाटील नुसताच बघत बसला. त्याला काय बोलावं हे काही कळेना. आणि मग हे बी सूचना आणि ते बी सूचना, त्याला काही कळेना. आणि मग तो तायाप्पा, ही रत्नावा, हे सगळेजण तिथं जमलेले आहेत. आता काय घडते पाहते म्हणतो. तो मिसाळ आहे का नाही, तो आपल्याशीच काहीतरी पुटपुटत राहिला. आता पोरगच फितलं म्हटल्यावर काय करणार. बंडामा मोहित्यानं बोलून गेला आणि रत्नीला घर फिरल्यागत वाटायला लागलं. तायाप्पानं तो बंडाबा मोहित्या म्हणतो की आता पोरगच उलटलं तर त्याला मी तरी काय करू. तायाप्पानं दोन्ही हाताची बोट मोडून भुईवर आदळली. घिरण्याला भर तिट्यावरच धरायला पाहिजे, तसा सोडायचा नाही. कुठं जातोय मी बघाय हायच की. गणपू मिसाळ गदवळला. लालेलाल झालेल्या तायाप्पाकडं बघतच तोर उभा राहिला. आणि इतक्यामध्ये आता हा जो तायाप्पा आहे, ही रत्नावा, ह्यांच्या जीवनाचं जे हे गमक आहे ना, ह्यांचं जे जगणं आहे, हे जगणं मात्र इथं आता आपणाला दिसायला लागतं. हा तायाप्पा, ही रत्नावा, यांच्या जीवनाचं हे जे कुणाशीच जणू त्यांचं सोयीसुतक नाही. कुणही यावं, त्यांना ओरबाडावं, आपली वासना भागवावी, हेच त्यांच्या आयुष्याचं आहे का? असंच त्यांच्या वाट्याला येणार आहे का? हे लेखकानं आवर्जून इथं सांगण्याचा प्रयत्न केला. तायाप्पा हा जो आहे का नाही, तो तानाप्पाला सगळी आपली हकीकत सांगतो. आणि हा तायाप्पा जो आहे तो कातावून जातो. पण तानाप्पा हा जो आहे का नाही, तो जरा आधी भोगलेला आहे. तो आधीच्या जीवनाचा आधी म्हणजे जे त्याला जे तायाप्पा जोगता होण्यापूर्वी तानाप्पा आधी झालेला आहे. त्याला माहिती आहे कसं जगायला पाहिजे. आणि म्हणून तो तायाप्पाला समजावून सांगतो, आपल्या जन्माचे भंडाराचे हे भोग आहेत, आपण ते भोगले पाहिजे, त्याला पर्याय नाही. आणि इतक्यामध्ये मग कळतं की रत्नावाही जी आहे का नाही, त्या मारत्यामुळं 6 महिन्याची गरोदर राहिलेली. आणि ती गरोदर राहिल्यामुळे आता गावामध्ये सगळीकडे वार्ता पसरली. बघा की एक जोगतीन कुणाच्या तरी लगट केल्यामुळे ती गरोदर राहते. आणि या गरोदर राहिलेल्या जोगतीनीला झुलवा न लावताच लोक ओरबाडून टाकतात. हे लेखकानं या जोगतिनीच्या जन्माची अशी कहाणी सांगितलेली. तितक्यामध्ये आता एक अशी घटना घडते की भाऊ नावाचा जो जोगती असतो, जोगत्या, त्या जोगत्याला एका पाहुण्याला घरी तायाप्पाच्या खोपटात येतो. भाऊ नावाचा जोगत्याचा एका पाहुण्याला घरी तो तायाप्पाच्या येतो, खोपटात येतो. तायाप्पा चहाचं सामान आणायला जातो. तोवर भाऊशी पाहुणा आपली भूक भागवून कसा घेतो. म्हणजे भाऊ नावाचा एक जोगती आहे, तो तायाप्पाच्या घरी येतो पाहुणा म्हणून. आणि तायाप्पाकडं हा जो एक पाहुणा येतो तायाप्पाचा दुसरा भाऊ, तायाप्पा, यमन्या, तानाप्पा, महादा, हे सगळे जोगते. आणि ह्या जोगत्यांच्या घरी म्हणजे तायाप्पाच्या घरी हा भाऊ नावाचा जोगती एक दिवशी येऊन थांबलेला असतो. काय चाललं काय नाही हे गावाच्या बाहेर कुठेतरी यांचं एखादं खोपट, त्या खोपटातच ते राहतात. आता भाऊ आलेला आहे हा जोगती.
जोगत्याला या चहा केला पाहिजे म्हणून तायाप्पा साखरपत्ती आणायला दुकानात जातो. तोपर्यंत तो त्याच्या घरी दुसरा एक जण येतो आणि तो पाहुणा त्या भाऊ नावाच्या जोगत्याचा ओरबाडून त्याला काढतो, त्याची भूक भागवून घेतो. आता हे जे जगणं आहे ना, जोगत्याच्या नशिबाला आलेलं, किंवा जोगत्याला त्याच्या दाढी मिशा घोटून काढणं, साडी नेसणं, नटणं थटणं, याच्यामुळे तो सगळ्या बाह्यांगाने एखाद्या स्त्रीपेक्षाही सुंदर दिसायला लागतो आणि मग लोक त्याच्याकडं त्या नजरेनं पाहतात. तसाच एक प्रसंग इथं या भाऊ नावाच्या जोगत्याच्या जीवनामध्ये आला आणि हा तायाप्पाने इथं वर्णन केलेला आहे. आता गजरगाव नावाचं एक गाव आहे. तिथं इड्याचा कार्यक्रम आहे. इडा म्हणजे ह्या जोगता जोगतिनीचा एक मेळ्याचा कार्यक्रम. तिथं सगळेजण येत आहेत. काही बाहेर गावून जोगतिनी येतात, जोगते येतात, काही गावातल्या जोगतिनी असतात. आणि तिथं कळतं की कुणी कुणाला ठेवलेलं आहे, कुणी कुणाला झुलवा लावलेला आहे. गावातला कोण श्रीमंत एखादा माणूस कोणत्या जोगतिनीकडे जातो, आपली भूक भागवून घेतो. त्या गावात आता इड्याचा कार्यक्रम होणार आहे, तोपर्यंत यमन्या आणि तायाप्पा हे गावात कुठं दारू मिळते का बघायला जातात. कारण हे यांच्या जीवनामधलं, यांना असं वाटतं कदाचित दुःख विसरण्याचं एकच साधन आहे आपल्याकडं, ते म्हणजे दारू. आणि मग यमन्या आणि तायाप्पा असे फिरत 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 गावात जातात. कुठे दुकान आहे का ते बघतात आणि मग एका ठिकाणी त्यांना ते दारूचं दुकान सापडतं आणि मग ते दारू ढोसतात. थोडा वेळ तिथंच थांबून दारू पितात आणि दारू पिल्यानंतर मग त्या यमन्याला, आता ते गल्लीतून निघतात. तितक्यात त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना विचारले दारू कुठं मिळते, काय नाही. आणि मग हे त्यांच्या एवढं लक्षात आलेलं आहे की आता हे दारू पिऊन बाहेर पडले तर एका ठिकाणी ही मुलं त्यांच्या मागे लागतात, काही तरुण पोरं. तो यमन्या म्हणतो, ए मुडद्या गपकी, त्याच्या मागे लागलाय, त्याला काहीतरी बोलायला लागतो. आणि असं म्हणत त्याला ढकलत तो यमन्या बाहेर आला. तायाप्पा अंग चोरून पाठीमागनं बाहेर पडला. देव रागाचा दिसतोय असं म्हणत बाहेरच्या एकानं यमन्याला आडवा झाला. आणि एक जण तर म्हणाला, काय केलात तुम्ही, दारू ढोसली देवाच्या कार्यक्रमात. तितक्यात यमन्या म्हणतो, ए मूत पिणाऱ्या मुडद्या, हो बाजूला, नाहीतर चोमणं काढून हातात देईन. बघा, ही जी शब्द रचना आहे ना, हे जे तिकडची बोली आहे का नाही, ह्या बोलीतलं प्रत्येक शब्द बघा. आणि उभा राहिलेल्यानं हातानं अंग चोळत काढ बघू असं म्हणत यमन्याला मिठी मारली. यमन्यानं तोंड सोडलं. आईला लय बरगाळ लागलंय, धर्र ह्याला म्हणत आतला बाहेर आला एक जण. यमन्या धडपडायला लागला. तायाप्पा काकुळतीला येतच मध्ये पडला. यमन्याच्या डोक्यात काहीतरी संचारलं. त्यानं सरळ समोरच्याला कडकडून चावा घेतला आणि सगळाच गोंधळ उडाला. तायाप्पाला काय व्हायलंय हे कळायच्या आधीच दोघा तिघांनी त्यांना धरलं, दाबून धरलं आणि छपराकडच्या अंधारात त्यांना नेलं, वळून नेलं. तायाप्पानं आरडायसाठी तोंड उघडलं आणि त्याचं तोंड हालायचंच बंद झालं. अंगावरचं लुगडं त्यांच्या कुठं उडालं. छपरातल्या माणसाचं हसणं तेवढंच वाढत गेलं. हात पाय पिंजाडून झिंजाडून तायाप्पा लुळा पडायला लागला. त्याला उडपी केलं आणि छपराच्या पावळणीतनं अंधाराचं लगद कोसळलं. छपराच्या कुडाचं चिवल्यालं कावटं त्याच्या अंगाखाली चोळामोळा झालं. ते खाली पडलेला पाचोळा
छपरातल्या पालीचं कुचकुचणं तेवढंच त्याच्या कानावर आलं. त्याचं अंग झुंजळा झाडलेल्या पिशीगत वळचणीला पडलं. ह्या दोघांवरही अतिप्रसंग इथलच्या गावातल्या ह्या पोरांनी केलेला आहे. हे तायप्पा आणि रत्नाव्वा, यमन्या तायप्पा इकडे आणि तिकडे रत्नाव्वा, ह्या दोघी जोगते जोगतिनींच्या जीवनाच्या संदर्भात ही लोक वासनांध लोक कशी ओरबाडून खायला लागतात, आपली वासना येणं केणे प्रकारे कशी शमवायला लागतात, या सगळ्याचं दर्शन लेखकानं या जोगत्याच्या आणि जोगतिनीच्या जन्माला आलेलं किंवा आणून ठेवलेलं, या समाज संस्कृतीनं आणून ठेवलेलं, या समाजातल्या वाईट प्रथांनी आणून ठेवलेले भोग त्यांना भोगण्याशिवाय जणू काही पर्यायच शिल्लक राहिला नाही. घराकडं वापस जाता येत नाही आई वडिलांकडं, आणि खोपटात राहिल्याशिवाय पर्याय नाही. खोपटात आलेल्या गावातल्या श्रीमंत किंवा बंडग्या माणसांच्या किंवा अडदाण माणसांच्या हातून शरीराचा चोळामोळा करून घेणं एवढंच त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहतं की काय, अशा आशयाचा भाग आपण इथं पाहिलेला आहे. आता या कादंबरीतले 4 भाग संपलेले आहेत. आता या कादंबरीतला 5वा जो भाग आहे तो तुम्हाला मी उद्याच्या तासाला सांगतो, आणि मग ही कादंबरी हळूहळू आपण 1-2-4 तासामध्ये संपेल, आणि मग आपणाला राजन गवस यांच्या ढव आणि लख ऊन या कथासंग्रहाकडे वळायचं. ठीक आहे.